हाय हॅलो. आता आज आहे नागपंचमी म्हणून आता आम्ही चाललो आहे देवळात. दुर्वाची स्कूल पण आहे. म्हटलं मग मंदिरात जाऊ आणि मंदिरातून दुर्वाला मग मंदिरात पाया पडून तिला मग शाळेत सोडायला जाऊ. म्हणून मग म्हटलं थोडंसं घरून लवकरच निघालो. दादा कोणाला घेतलं तू? देवता नाग देवता कुठे चालली राधा? बोल चालली. कोणाला घेतलं राधानी? मिली काकीनी घेतली. स्वतःने घेतली ना ग. नाकातून काय राहिलं तरी केळं खायचे का? बाबा असं म्हणतो इकडे जाऊ दे. आम्ही पहिल्या मंदिरात जाऊन जस्ट दर्शन घेतलं. आता आम्ही पहिल्या मंदिरात गेलो तर तिथे खूप गर्दी होती. अक्षरशः म्हणजे लाईन होती. आणि मग इथे दुसरं एक मंदिर होतं म्हणून म्हटलं चला त्या मंदिरात जाऊन बघू. तर मंदिर बंद झालेलं होतं. पण मग ते दुसरे काका आमच्याबरोबर आले होते. मग ते म्हटले की बघू पाठीमागच्या दरवाजाने जर जायला मिळालं. आणि खरंच तिथे एक कडी लावलेली होती. आणि मग ते तिथले जे ब्राह्मण होते ते मग म्हटले या म्हणून. मग आम्ही तिथून पाठीमागून गेलो आणि तिथे आमचं दर्शन झालं. म्हणजे कधी कधी असं होतं की देव ही तुमची श्रद्धा बघतो. तुमची किती विश्वास आहे त्याच्यावरचा. तुमची जर श्रद्धा असेल, विश्वास असेल त्याच्यावरती तर तुम्हाला मार्ग नक्कीच सापडतो. फक्त तुम्ही सकारात्मक राहणं गरजेचं आहे. आणि त्याचाच उदाहरण आहे. आणि मग मिळालं आम्हाला ते पाठीमागून. आणि मग आता फायनली आम्ही दुपारची वेळ असून सुद्धा मग मंदिर उघडलं आणि मग आमचं दर्शन झालं. छानपैकी गर्दी नाही, काही नाही, एकदम शांततेत व्यवस्थित पूजा झाली. छान वाटलं. तिथं गुरुजींनी केळं दिलं आणि राधाला झाली सर्दी तर तिला ते केळं खायचं आहे म्हणून तिला तिची होती चिडचिड. म्हणून येते मॅडमना रडायला. काय पाहिजे मग तुला? काय पाहिजे सात्विकला? काय द्यायचं सात्विकला रक्षाबंधनला? सात्विकला काय द्यायचं रक्षाबंधनला गिफ्ट? काय गिफ्ट द्यायचं? काय बोल काय? राधाला काय गिफ्ट पाहिजे रक्षाबंधनला? काय गिफ्ट काय पाहिजे? द्यायची का घसरगुंडी? द्यायची राधाची? सात्विकला द्यायची घसरगुंडी? द्यायची का राधा घसरगुंडी? हा त्याला सांग दे ना ग. आपला दादा आहे ना तो प्रोफेसर. देशील ना सात्विकला? द्यायची का त्याला? मला घेऊन जा. देऊ मी? देऊ का? पाय खाली हा देतो. देणार त्याला सांग. सात्विकला सांग मी देणार घसरगुंडी. ते बघ सात्विक बघ तुझ्यासाठी ती. बास बाबू बास. आता ती का बेडरूम मध्ये आणते का तू? त्याला सांग. त्याला सांगे. सांग सात्विकला सांगे. हा काय? हा काय? इथून त्या दरवाज्यातनं घे रे सात्विक. अय सात्विक. हा देणार. हा राधा घसरगुंडी देणार. चलो राजाला बोलू का? राजाला बोलू का? राजा काय करेन? राजा काय करेन? कुत्र सोडेल. आंबा तुटला. काय तुटला? आता आंबा असं खाय आंबा खाय आंबा खाय. बरं झालंय. आरिंग मेरिंग कर. आरिंग मेरिंग कर.
कर अरे मेरी दिसलं तुला टाक आरिंग मेरी नख कापायची ना उद्या काढू. हा आरिंग मेरी काय राणी बोल ना आरिंग शिकायचं पहिले दीदीला बोलू का बोलवा, दुर्वाला बोलवा खेळायला. घे दुर्वाला बोलवते मी खेळायला. आज श्रावणी सोमवार पण होता, त्यामुळे मग आमची जेवणं वगैरे आटोपली. त्यानंतर मग राधाच्या अशा काकीवर गप्पा चालल्या होत्या. मग आजच्याला इथेच थांबते. आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.